नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण तपशिलात जेम विशेष मध्ये आढावा घेणार आहोत त्या अशा आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. आज फडणवीसांनी आरोप केले, बुधवारी मलिक फडणवीसांच्या संदर्भात गंभीर आरोप करणार आहे. दुसरीकडे राफेल विमानाच्या खरेदीवरून मोठा आरोप मीडिया पार्ट या मोठ्या वेबसाईटने केलाय. मीडिया पार्टनं जे धक्कादायक दावे केले त्या दाव्यावरून आणि आरोपावरून पुन्हा एकदा विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच घेरलंय. याशिवाय महाराष्ट्रात पक्षी सप्ताहाला सुरुवात झाली आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्तानं राज्यातल्या वेगवेगळ्या वन विभाग असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुलं पक्षी निरीक्षणामध्ये सामील झालेली आहे. याशिवाय राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही मिटत नाही. कायद्याचं उल्लंघन केलं किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून 376 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं निलंबित केलं. पाहूया या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या तपशिलात. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपांना मंगळवार चांगलाच गाजला. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक आणि त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी मंगळवारी केला. पण बुधवारी एक मोठी पत्रकार परिषद ते घेणार आहेत आणि त्यात फडणवीसांवर गंभीर आरोप सुद्धा केले जाणार आहेत. जे दृश्य आपण टीव्हीवर पाहताय ते गोवावाला कंपाऊंड आहे कुर्ला इथलं. मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींकडून कुर्ला LBS रोड इथे 3 एकर जमीन कवडी मोल भावानं घेतल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. त्याचवेळी मलिक यांच्या अन्य 4 मालमत्तांचा उल्लेखही फडणवीस यांनी केला. फडणवीस यांचे हे सारे आरोप फेटाळताना मलिक यांनी आपली बाजू माध्यमांपुढे ठेवली आहे. कुर्ला LBS रोड येथील जागेबाबत फडणवीस यांनी जी माहिती दिली आहे ती अर्धवट आणि अर्धसत्य असल्याचं मलिकांनी सांगितलेलं आहे. जमिनीचा जो काही व्यवहार झाला आहे तो कायदेशीर प्रक्रियेनुसारच झालेला आहे. फडणवीस राईचा पर्वत करून सारं काही सांगतायत असं मलिकांचं म्हणणं आहे. याची खुशाल चौकशी करा, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असं आवाहन मलिक यांनी दिलं. पाहूया दोघांच्या पत्रकार परिषदेमधले वेगवेगळे मुद्दे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. या दोघांनी तुम्हाला इतकी प्राइस लँड कवडी मोलाच्या भावाने का विकली? का विकली कवडी मोलाच्या भावाने? तारा कायद्याच्या अंतर्गत त्यावेळी हे आरोपी होते आणि कन्व्हिक्शन जवळ होतं. 7 साली कन्व्हिक्शन झालं आणि ते नंतर सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलं. कुठल्याही अंडरवर्ल्डच्या माणसाकडून कुठल्याही संपत्ती कवडी मोल घेतलेली नाही. भाडे करू असताना मालकी हक साठी जे पैसे त्या मालकींनी मागितले ते पैसे आम्ही दिले. वॉचमॅननी स्वतःचं नाव चढून घेतला होता. त्या वॉचमॅनला नाव काढण्यासाठी आम्ही पैसे दिलेले आहे. याच्यात माझ्या कुठल्याही अंडरवर्ल्डशी कुठलाही संबंध राहिलेला नाही. मी कवडी मोल जमीन कुठेही घेतलेली नाही. मुंबईच्या गुन्हेगाराकडनं, मुंबईच्या हत्यारांकडनं ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती? आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है. आज तो सारी चीजें मैं बोलूंगा नहीं, लेकिन कल सुबह 10 बजे देवेंद्र जी का अंडरवर्ल्ड का क्या खेल है इस महाराष्ट्र में, और देवेंद्र जी ने मुख्यमंत्री रहते हुए किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बना रखा था, कल सुबह 10 बजे उसकी जानकारी देंगे. मी अनाउन्स केल्याप्रमाणे या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे
कारण त्यांनाही समजलं पाहिजे की त्यांच्या मंत्र्यांचे नेमके काय प्रताप आहे. जहां तक सवाल है देवेंद्र जी, आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है, तो आपको आज मैं कह रहा हूं कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे. ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया. लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा. नवाब मलिक जी 2003 में जब ये सौदा शुरू हुआ और 5 में समाप्त हुआ, आप मिनिस्टर थे. ये जरूर है कि अंतिम रजिस्ट्री हुई उससे थोड़े समय पहले आपको जस्टिस सावंत के रिपोर्ट में आपके ऊपर स्ट्रिक्चर्स आए, इसलिए अपना पद छोड़ना पड़ा. पर क्या आप जानते नहीं थे सलीम पटेल कौन है? जब हमने संपत्ति गोवा वाला परिवार से ली तो 300 मीटर पे सरदार वली खान ने अपना नाम चढ़ा लिया था. जब प्रॉपर्टी को हम रजिस्टर करने गए, ये बातें सामने आई और हमने 300 मीटर का पैसा देकर उन्होंने जो अपना राइट क्रिएट किया था वो उनसे सरेंडर करने का काम किया. एडजुडिकेशन में इसकी कीमत कम दिखाने के लिए ये सारी चीजें की और इसकी कीमत 3.5 करोड़ रुपया दिखाई एडजुडिकेशन में, ताकि स्टैंप ड्यूटी कम पैसे पर भरनी पड़े. मतलब 8,500 का रेडी रेकनर रेट स्क्वायर मीटर का, 2,000 पर स्क्वायर फीट का मार्केट रेट, और उसको खरीदा जा रहा है 25 रुपया स्क्वायर फीट से, और एक्चुअल पेमेंट हो रहा है 15 रुपया स्क्वायर फीट से. किराएदार के नाते उस समय जो स्टैंप ड्यूटी थी, जो कीमत थी, हमने अदा की. वो सरकारी दस्तावेज में उपलब्ध है. हमने मालकिन से ली. अगर वो किसी को कहती है कि ये मेरा पावर ऑफ अटॉर्नी है, उससे आप पूरा आपका जो भी व्यवहार है वो पूरा कर लो, तो हमने वो पूरा करने का काम किया. पाहूया फडणवीसांच्या आरोपानुसार कसा झाला जमीन सौदा. मुंबईच्या कुर्ला इथे 12 सप्टेंबर 2005 रोजी 3 एकर जमीनचा सौदा झाला. मलिक आणि अतिरेक्यांमध्ये जमीन सौदा झाला असा फडणवीसांचा दावा आहे. सॉलिडस कंपनीशी जमीन सौदा झाला. सॉलिडस कंपनीचा फराज मलिक ही संचालक आहे. फराज मलिक म्हणजे नवाब मलिक यांचा मुलगा. सॉलिडस मध्ये काही काळ नवाब मलिक संचालक होते. जागेचा सौदा फक्त 30 लाखात करण्यात आला. 30 पैकी 20 लाखांची रक्कम त्यावेळेला अदा करण्यात आली. साल होतं 2005. वादग्रस्त जमिनीच्या भाड्यापोटी मासिक 1 कोटी रुपयांची वसुली ही केली जाते असा आरोप फडणवीसांचा आहे. जमिनीचा सौदा 25 रुपये चौरस फुटानं 2005 साली करण्यात आला. जमिनीच्या व्यवहारात मुद्रांक शुल्काची फसवणूक केली. आमचे प्रतिनिधी मुंबईचे प्रमोद पाटील यांनी या कुर्ल्यातल्या गोवावाला कंपाऊंड पासून या सगळ्या घटनांचा आढावा घेतलाय, तोही पाहूया. एक जमीन नवाब मलिक यांची सॉलिडर कंपनीने खरेदी केली आणि त्याच एका गोवावाला कंपाऊंड या ठिकाणी आपण आता उभे आहोत. माझ्या पाठीमागे आपण बघा, हे विस्तीर्ण असा परिसर आहे आणि ते गोवावाला कंपाऊंड म्हणून या परिसरामध्ये प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. LBS मार्ग कुर्ला या ठिकाणी हे गोवावाला कंपाऊंड म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच जमिनीची खरेदी ही सॉलिडर कंपनीने केली होती आणि ती कंपनी नवाब मलिक यांच्या मालकीची आहे असा थेट आणि सनसनाटी आरोप, अशा प्रकारचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी एका पत्रकार परिषदेमध्ये केला. आणि त्याच प्रकरणाचा आता धागा पकडून आताच काही क्षणापूर्वी नवाब मलिक यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं होतं की आम्ही लिगल
म्हणजे अतिशय रीतसर पद्धतीनं ही जमीन खरेदी केली होती। एका वॉचमॅनच्या नावावर या संपूर्ण जमिनीचे पेपर बनवले होते, त्यामुळे लीगल केलेले पेपर हे कुठल्याही प्रकारे अवैध नाहीत असा त्यांचा आरोप आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा सनसनाटी आणि खळबळजनक आरोप असा आहे की ही जी जमीन आहे ही सलीम खान आणि सरदार पटेल या दोघांच्या नावावर आहे, जे 1993च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये आरोपी आहेत असा त्यांचा आरोप आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंदसह प्रमोद पाटील, जय महाराष्ट्र, कुर्ला। मंत्री नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक हे या सॉलिडस्ट कंपनीचे संचालक आहेत। त्यांचं म्हणणं नेमकं या मुद्द्यावर काय आहे तेही पाहूया। इस तरह के आरोप से शायद हमारी फैमिली को या हमारे बिजनेसेस को वो कहीं धक्कादायक स्थिति में लाना चाहते हैं। देवेंद्र जी चाहे तो आज सब एजेंसी में उनके आदमी जा रहे हैं, सब एजेंसी के अंदर उनके आदमी लोग जाके किसको टारगेट करना है, किसके पास क्या है, ये सब बीजेपी का काम है। देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांना जे सवाल विचारले तेही पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। फडणवीसांचे मलिकांना सवाल मुंबईच्या खुन्यांकडून म्हणजेच बॉम्बस्फोटामध्ये सामील असणाऱ्या आरोपींकडून जमिनीचा व्यवहार का केला, जमीन कवडी मुलानं मलिकांना का मिळाली, टाळा आरोपींची संपत्ती सरकार जमा का झाली नाही, जमिनीच्या व्यवहारात काळा पैसा वापरला गेला असा फडणवीसांनी आरोप केला। फडणवीस यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी नाव जोडून माझी प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं असं मलिक म्हणतात। यासाठी त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा ही लढाई मी सुरूच ठेवणार आहे असंही नवाब मलिक म्हणतात। नवाब मलिक यांनी फडणवीसांना या शब्दात ठणकावलं। देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की ते दिवाळीनंतर फटाके फोडणार आहेत, मात्र त्यांचे फटाके भिजले आणि त्याचा आवाजच येऊ शकला नाही। एक माहोल तयार केला गेला की नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहे, त्यासाठी काही कागदपत्र समोर आणली गेली, पण त्यांना ज्यांनी कुणी माहिती दिली ते कच्चे खिलाटी आहेत असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। मलिकांनी जे उत्तर या कागदपत्रांच्या आधारावर फडणवीसांना देण्याचा प्रयत्न केला त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया। फडणवीसांनी आरोप केलेली जमीन कुर्ल्यामधली आहे। जमिनीवर मदिनेतुल आमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी उभारली गेली। 1984 मध्ये सोसायटीच्या जागेवर बिल्डिंग बांधण्यात आली। या जागेला गोवावाला कंपाऊंड असंही म्हटलं जातं। मुनिरा प्लंबर यांनी विकासकाच्या मदतीनं 140 ते 150 घरं त्यानंतर बनवली, म्हणजेच तयार केली। इमारतीच्या मागे असलेल्या जमिनीवर झोपडपट्टीत गोडाऊनही आहे। मुनिरांनी गोडाऊन 30 वर्षांपासून भाड्यानं एका कंपनीला दिलं, म्हणजेच सॉलिडस या नवाब मलिकांच्या कंपनीला दिलं। त्याच मालमत्तेत आमची 4 दुकानं होती असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे, म्हणजे सॉलिडस कंपनीचं। मुनिरा यांच्याकडून गोडाऊनचा मालकी हक्क हा नंतर घेतला गेला आणि मुनिरा यांच्या संमतीनं घेतला गेला। मुनिरा यांचा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर होता सलीम पटेल, जो सलीम पटेल मुंबईच्या 1993 मधल्या बॉम्बस्फोटातला आरोपी आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे। पटेलची आम्ही खरेदी केली, त्याचे सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा मलिकांनी केला। जागेची जी किंमत होती ती दिली गेली असंही मलिकांचं म्हणणं आहे। गोवावाला कंपाऊंड मध्ये सरदार शाहवली खान यांचं ही घर आहे। आता नवाब मलिक यांचे संबंध अंडरवर्ल्डशी जोडण्याचा प्रयत्न फडणवीसांनी कोणत्या नावाच्या आधारावर केला, ते नाव आहे सलीम पटेल। कोण आहे सलीम पटेल पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। सलीम पटेल दाऊदचा निकटवर्ती आहे। सलीम पटेल हसीना पारकरचा सर्वात जवळचा मुंबईतला व्यक्ती। आता हसीना पारकर जिवंत नाही। सलीम पटेल
हसीना पारकरचा सर्व कारभार सांभाळायचा. या कागदपत्रांचा उल्लेख केला गेला. त्या कागदपत्रांमध्ये सलीम पटेल हा पॉवर ऑफ अटर्नी होता मुनिरा बेनचा. पण मुनिरा आणि सलीम पटेल यांच्यामध्ये सरदार शाहवली खान याचं नाव कुठे येत नाही. पण सरदार शाहवली खान हा या गोवावाला कंपाऊंड मध्ये होता आणि त्याचं घर अजूनही तिथे असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. पण तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये सरदार शाहवली खान याचं नाव फडणवीसांनी घेतलं. त्याच्या संदर्भातही आपण माहिती जाणून घेऊया. सरदार शाहवली खान कोण आहे तर सरदार शाहवली खान 1993 बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. सरदारला जन्मठेपेची शिक्षा, सध्या तो तुरुंगात आहे. सरदार टायगर मेमनच्या नेतृत्वात कटात सहभागी झाला होता. आरडीएस फिरण्याच्या कामात सरदार खान सहभागी होता. सरदारनं मुंबई शेअर बाजार आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब पेरणी केली होती. बॉम्ब पेरणीसाठी रेकी केली होती. बॉम्ब स्फोटाच्या बैठकीला सरदार खान हजरी होता. नवाब मलिक, देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातले अंडरवर्ल्डच्या संबंधातले आरोप आणि त्याची शहानिशा आम्ही केली आहे. या संदर्भातला सगळा विस्तारानं हा सगळा रिपोर्ट तुमच्या समोर आम्ही पेश केलाय. बुधवारी नवाब मलिक फडणवीसांच्या संदर्भात काही गंभीर आरोप करणार आहेत. अर्थात त्यालाही फडणवीस उत्तर देतीलच. मला असं वाटतं की हा सिलसिला असाच काही दिवस चालत राहील. पण पोलिसांच्या हातात नेमकं काय लागतं, न्याय यंत्रणेच्या हातामध्ये या आरोप प्रत्यारोपाच्या निमित्तानं नेमकं काय लागतं हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण पत्रकार परिषदांमध्ये या संदर्भातले जास्तीत जास्त हे आरोप केले गेले आहेत. पण या आरोपातून ज्या नावाखाली किंवा ज्या नावाच्या साठी आरोप केले गेलेले आहेत त्यांना जर शिक्षा व्हायची असेल आणि त्यांना जर न्याय कक्षेत आणायचं असेल तर किमान पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली गेली पाहिजे किंवा पोलिसांना न्याय यंत्रणेसमोर हे सर्व पुरावे ठेवले गेले पाहिजे. पण तसं होत नाही. राज्यातले महत्त्वाचे मुद्दे हे तसेच राहून जात आहेत आणि याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते हे गुंतलेले आहेत आणि राज्यातले महत्त्वाचे प्रश्न हे काही काळासाठी का होईना बाजूला सारले गेले आहे. याचं मात्र सामान्य माणसांना दुःख आहे. भारतीय राजकारणात राफेल व्यवहार आता एक संशयास्पद मुद्दा बनून राहिला आहे. फ्रेंच विमान कंपनी डॅसा म्हणजेच डॅसॉल्ट ज्याला आपण म्हणतो, या कंपनीकडून भारतानं 36 राफेल लढाऊ विमान खरेदी केली. हा खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ असलेल्या दलालास तब्बल 7.5 मिलियन युरो म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 650 मिलियन अथवा 65 कोटी रुपये देण्यात आले. भारतीय तपास यंत्रणांजवळ कागदपत्रे उपलब्ध असूनही या प्रकरणाची चौकशी करण्यास अयशस्वी ठरल्याची चर्चा आहे. एका फ्रेंच पोर्टल मीडियापोर्टनं याबाबत एक रिपोर्ट जाहीर केला. मीडियापार्टनं दावा केलाय. मीडियापार्टनं दावा करताना उल्लेखलेल्या कागदपत्रांची जय महाराष्ट्र कोणतीही पुष्टी करत नाही. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी राफेल मुद्द्यावरून अनेकदा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीए सरकारवर हल्ला चढवत आले. राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याच्या विधान आणि आरोपावर आपण आजही ठाम असल्याचं राहुल गांधी म्हणतात. मोदी सरकार संसदेच्या संयुक्त समितीच्या चौकशीला का तयार नाहीत, म्हणजे जेपीसी चौकशीला का तयार नाहीत. राफेल विमान व्यवहारून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला पुन्हा लक्ष केलं. दसाने राफेल विमान खरेदी ऑर्डर मिळवण्यासाठी सुरेश गुप्ता याला लाच दिली. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की हे पुरावे गोपनीय कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही संस्थांच्या वतीनं आणखी एक भ्रष्टाचार प्रकरणात ऑगस्टा वेस्टलँडच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सप्लाय घोटाळ्यात चौकशीत बरेच काही पुढे आलेलं आहे. फ्रेंच पोर्टल मीडियापार्ट कडून या संदर्भातले धक्कादायक दावे केले गेले. त्याची जय महाराष्ट्र अजिबात पुष्टी करत नाही. पाहूया या संदर्भातला आणखी तपशील.
राफेल विमान खरेदी भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत. फ्रेंच पोर्टल मीडिया पार्ट कडून धक्कादायक दावे करण्यात आले. खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ दलाला 65 कोटींची लाच देण्यात आली. 59,000 कोटी रुपयांच्या राफेल व्यवहार भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. पण कुठे? फ्रान्समध्ये. मीडिया पार्टनं कथित खोट्या इनव्हॉइसेस प्रकाशित केलेल्या आहेत. डॅसानं कथित दलाल सुशेन गुप्ता याला गोपनीय पद्धतीनं दलाली दिली. भारतीय केंद्रीय तपास यंत्रणांकडून अद्याप चौकशी नाही असं फ्रेंच पोर्टल मीडिया पार्टचा दावा आहे. मीडिया पार्टनुसार ऑक्टोबर 2018 पासून भारताकडे या संदर्भातले पुरावे आहेत. पण या संदर्भात भारतीय तपास यंत्रणांकडून कोणतीही चौकशी केली जात नाही. ती चौकशी जॉईंट पार्लमेंट कमिटी म्हणजे संसदेच्या संयुक्त चौकशी समितीकडून करावी अशी काँग्रेस नेते राहुल गांधींची मागणी. निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. विधान परिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्टात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरीश पटेल, गिरीश व्यास, गोपाल किशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे. रामदास कदम यांना शिवसेनेतर्फे पुन्हा उमेदवारी मिळणं मुश्किल आहे, कारण त्यांचा मुलगा योगेश कदम आता गुहागर येथील सेनेचा आमदार आहे. गोपाल किशन बाजोरिया अकोल्याचे आहेत, त्यांना सुद्धा यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवून मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची ताकद पक्ष वाढवू शकतो. अमरीश पटेल आणि गिरीश व्यास यांच्यापैकी अमरीश यांना भाजपकडून पुन्हा एकदा संधी मिळू शकते. साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आणि डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान शासनाकडून राज्यात प्रथमतः पक्षी सप्ताह साजरा केला जातोय. या निमित्त राज्यात अनेक ठिकाणी आठवडाभर पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. वर्धा जिल्ह्यात सुद्धा बहार नेचर फाउंडेशन आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमानं पक्षी सप्ताह साजरा केला जातोय. या पक्षी सप्ताहात निसर्गप्रेमींनी आणि लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. आपल्या परिसरातील पक्ष्यांचा अभ्यास मुलांना या निमित्तानं करता आला. त्याची नोंद सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये केली आहे. अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात पक्षी सप्ताह साजरा केला गेला. मानवाला निसर्गाशी जोडून घेणाऱ्या या उपक्रमाबद्दल सांगतायत बहार नेचर फाउंडेशनचे कार्यकर्ते दर्शन दुधाणे. 5 ते 12 नोव्हेंबर हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून घोषित करावा असे निवेदन महाराष्ट्र पक्षी मित्र व इतर सामाजिक संघटना तसेच बाकी इतर पक्षी मित्रांनी निवेदन दिलं आणि त्यानंतर अधिकृतरित्या शासनातर्फे हा निर्णय झाला की 5 ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह म्हणून घोषित होईल. वेळ झाली जय विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.